नमस्कार सर्वांना. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असा. आता मे महिना सुरू आहे आणि लग्नाचा सीझन पण जोरदार सुरू आहे. आमच्या कोकणामध्ये पण आज आमच्या वाडीमध्ये म्हणजे लग्नाचं आमंत्रण आहे. लग्न आहे उद्या, पण आज आमंत्रण आहे की तांदूळ निवडायला या आणि यांना आमंत्रण आहे की स्वप्न फोडायला या, मांडव कुंडी करायला या. हे पण तिकडे गेले. आता मी सुद्धा निघाली. आज पण कोकणामध्ये हे तांदूळ निवडणी किंवा स्वप्न फोडणं आणि मांडव कुंडी हे सर्व रीतिरिवाज म्हणजे ही पद्धत अजून पण आहे. आणि ती सर्व वाडीतली लोक मिळून एकदम छानपणे ते सर्व कार्यक्रम पार पाडतात आणि लग्न घरामध्ये जाऊन सर्वांना मदत करतात, सहकार्य करतात आणि त्यांचा काय कोणता पण कार्य समारंभ असेल ते व्यवस्थितपणे पार पाडतात. चला मी पण निघाली. आता तुम्हाला पण मी नेते लग्न घरामध्ये. तुम्हाला आवाज येत असेल की महिला सर्व एकत्र जमा झाल्यात आणि तांदूळ निवडताना जे गाणं बोलतात ते गाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल. चला तुम्हाला पण नेते मी लग्न घरामध्ये आणि मी पण चालली तांदूळ निवडायला. या. मी इथे आली आहे लग्न घराच्या इथे. हे बघा इथं सर्व महिला बसलेत तांदूळ निवडायला आणि गाण्याचा कार्यक्रम पण सुरू आहे. हे बघा असं असतं कोकणामध्ये. सर्व महिला कशा एकत्र येऊन मस्त तांदूळ निवडायचा कार्यक्रम सुरू आहे. घराच्या शेजारचा निसर्ग बघा, खूप छान आहे. हवी तेवढी ऐसपैस जागा आहे. अख्खा गाव जरी येऊन बसला तरी जागेची कमी नाही, होय की नाही? हे बघा तांदूळ निवडायचा कार्यक्रम आहे. बरोबर त्या तांदूळ निवडायच्या कार्यक्रमावरतीच बरोबर महिलांनी गाणं घेतलेलं आहे. महिला तर सर्व आल्याच आहेत तांदूळ निवडणीला. पुरुष मंडळी पण सर्व आलेले आहेत. मी उशिरा आली त्यामुळे माझ्यासाठी चहा नाश्ता आला आणि ही नवर मुलाची आई आहे. काय आणलं माझ्यासाठी चहा नाश्ता? हा हे बघा किती ऐसपैस जागा. हा हॉल आहे. इथे एक रूम आहे, इथे एक रूम आहे. सर्व पाहुणे मंडळी बसलेत. सर्व तांदूळ गोटा भरलेला आहे. इथे सर्व सामान भरलेलं आहे. सर्व पाहुणी मंडळी आलेली आहेत, चाकरमणी आलेले आहेत. इथे एक रूम आहे. हे बघा इथे सर्व भाजीपाला तुम्हाला जवळून दाखवते.
हे बघा, कांदे, टमाटर, सर्व भाजीपाला. आज जेवढे मांडव कुंडणीला आलेले, स्वप्न फोडायला आलेले, तांदूळ निवडायला महिला आहेत, सर्वांसाठी जेवण. हे इथे किचन आहे आणि किचन मध्ये पण दोघी तिघी जेवणाच्याच मागे आहेत बघा. आणि केवढं मोठं किचन साठी पण रूम बनवलेलं बघा. आणि पाठच्या बाजूला चूल आहे. हे इकडे चूल आहे. हे सर्व पाण्याचा साठा करून ठेवलेला आहे. कोकणामध्ये लाईट नसेल तर पाणी नाही, म्हणून साठी पाण्याचा सुद्धा साठा करून ठेवलेला आहे. जेवण वाढायचे. आणि ही मागची बाजू, इथे गुरांचा वाडा आहे. ही लाकडं फोडलेली आहे. हे बघा आहे ना, याला म्हणतात कोकण. जिथे जाल तिथे तुम्हाला फुलझाडं मिळतील. हे बघा, हा इथे पाट असतो, पण आता उन्हाळा असल्यामुळे ते पाटाचं पाणी सुकलंय. आता मी तुम्हाला फुलं दाखवते. काय आबोली फुलले बघा. हे बघा, हे पपनीस पडलेलं आहे बघा. हे पांढरी जास्वंदी. हे बघा, तुम्ही बघत असाल. हे बघा काय वरती पपनीस लागलेत बघा किती. रातांबे सुद्धा लागलेत. बायका गाणं पण खूप छान म्हणतात आहेत बघा. कसं वाटलं तुम्हाला कोकण गाव आणि हे लग्न घर? इथेही बाहेर मोठ्या चुली मांडलेल्या आहेत. जी आलेली पाहुणी मंडळी सर्व तांदूळ निवडायला, मांडव कुंडणी करायला, त्यांचं सर्वांचं जेवण इकडे तयार करतात आहेत. हे तयार झालेलं आहे जेवण. आणि हे वरण चुलीवर आहे. हे आमच्या वाडीतले भटजी आहेत. ते जेवण वगैरे करण्याचं असं ऑर्डर घेतात, वाडीमध्ये असो किंवा बाहेर असो दे, आणि खूप छान जेवण करतात. आणि ह्यांनाच बोलवतात कुठे पण जेवण करायचं असेल तर. आणि वाडीतल्या महिला वगैरे अशा जमा होतात ना, तर तांदूळ निवडणी किंवा जेवण करणारे असतात ना, त्यांना मदत करायला अशा असतात. कोण कोण मदत करून गेल्यात. आता ह्या दोघी जणी बसल्या आहेत इथे. जेवण पूर्ण तयार झालं काय हो? अच्छा, जेवण पूर्ण तयार झालेलं आहे. पापड वगैरे तळण्याचं काम आतमध्ये किचन मध्ये सुरू आहे. मी इथे लग्न घरामध्ये आली आहे आणि तिथे एवढी फळ झाडं आहेत ना, आता तुम्हाला दाखवते. हे बघा, हे इडी लिंबू आहेत आणि किती लागलेत ते बघा. हे बघा, हे बघा आहे ना, माझ्या एकदम हाताजवळ. छान वाटतंय की नाही? इथे केल पण बघा तयार झाली आहे. आणि केवढं मोठं फण आहे ते बघा केळीचं. किती केळीची झाड आहेत बघा. आणि किती उंच उंच आहेत. इथे सुद्धा केळ लागले बघा. पपनीस बघा कुठे पडलाय तो. आणखीन किती पडले ते तुम्हाला दाखवते. हे बघा, बघितलं? ही यांची बाग आहे. हे चिक्कूचं झाड आहे. हे बघा, ही आमची ताई आहे. आणि आमच्या ताईनी हे बघा पिशवी भरून पापड तळलेत. आणि ही बटाट्याची भाजी. आणि इकडे दूध, चहा, पाणी येणाऱ्यांना सगळ्यांना हे सर्व सुरू आहे. आणि बाकीचं जेवण तर बाहेर आहे. वरण भात डाळ काय म्हणतात ते सर्व, भाजी वगैरे सर्व बाहेर.
ज्या महिला तांदूळ निवडणीला आल्या होत्या ते सर्व तांदूळ निवडून झाले. आता त्यांना हळद कुंकू देऊन त्यांना वाण दिलं जाणार. सर्व महिला अशा रांगेत बसल्यात. हे बघा असं वाण दिलं जातंय. ही गावाची परंपरा आहे आणि ही आज पण आपल्या कोकणामध्ये आहे. महिलांना हळद कुंकू वाण देऊन झालेलं आहे. आता अंगणामध्ये सर्वांच्या जेवणाची पंगत बसणार. पुरुष मंडळी सर्व बसले पंक्तीला आणि सर्वांचं जेवण पण झालं अर्धवट. छान वाटतंय बघा. आईस पैस जागा मस्त वाऱ्यावर अंगणामध्ये बसलेत सर्व जेवायला. एसीची पंख्याची गरज नाही. आता इथे महिलांसाठी पत्रावळ्या लावल्या जातात आहे बघा. कसं वाटतंय लग्न घर आहे की नाही मजा. आता उद्या लग्न आहे म्हणजे आणखीनच धमाल. मी सुद्धा आता इथे रूममध्ये घेतलं जेवायला. बाकीची मंडळी बाहेर जेवतात आहे, मी इथे जेवते. छान जेवण आहे बघा. पापड लोणचं आणि चवळीची भाजी आणि भात. वरण मी घेतलेलं नाही त्याच्याबरोबरच खाणार. लग्न घरामध्ये आम्ही आलो होतो तांदूळ निवडण्यासाठी. तांदूळ निवडण्याचा कार्यक्रम झाला, जेवण खाऊन झालं, हळद कुंकू घेऊन झाली. आता आम्ही निघालो घरी. हा लग्न घरातला हा जो व्हिडिओ मी केलाय हा जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.